मन की आशामध्ये स्वागत आहे. तर हे पहा, गवारीच्या शेंगा स्वच्छ अशा धुवून लोखंडी तव्यावर अशा छान तेल टाकले आणि तेलामध्ये छान 2-3 मिनटं भाजून घ्यायच्या त्या शेंगा. हे पहा, अशा प्रकारे चांगलं भाजल्या पाहिजेत सर्व शेंगा. तर छान अशा खमंग भाजून घ्यायच्या. खूप सोपी पद्धत आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. एवढ्या टेस्टी होतात ना, तुम्ही कधीच अशी एवढी चविष्ट भाजी खाल्ली नसेल. तर आणि खूप असं झटकीपट होते, लगेच टाईम लागत नाही ह्या भाजीला. ते अशा प्रकारे लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली आहे. आता हे शेंगा छान कशा भाजल्यात दिसतात ना भाजलेल्या. तर हे थोड्या बाजूला सरकायच्या आणि गॅस फास्टच ठेवायचा आता. तर हे आपल्याला पाहिजे जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण आपल्या चवीनुसार तिखट वापरायचं आहे. तर मी टाकलं आहे एवढं. थोडं पाणी घालूनच पेस्ट बनवली आहे, चांगली बारीक होते. तर याच्यामध्ये आता मीठ आणि हळद टाकूया. हे छान असं परतून द्यायचं. हे पण लसूण आणि मिरचीची पेस्ट जे टाकली आहे बारीक मिक्सरमध्ये वाटून, ते थोडी अशी परतून द्यायची. आता याच्यामध्येच आपल्याला टाकायची आहे हळद, नेहमीच्या भाजीत टाकतो तशीच, आणि मीठसुद्धा आपलं चवीनुसार टाकायचं आहे मीठ, आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट. तुम्ही शेंगदाण्याचा कूट नाही टाकला तरीसुद्धा चालतं बरं का. अशीच तुम्ही हे करू शकता. आता हे सगळं ते मीठ आणि हळद छान असं घ्यायचं मिक्स करून. तर याची तुम्ही अशीच सुकी भाजी बनवू शकता, थोडासा पाण्याचा शिंपडा टाकून झाकण ठेवून, किंवा याचा रस्सासुद्धा बनवू शकता. तर हे पहा, मी मिक्सरचं भांडं धुवून घेतलं, तेच पाणी सगळं टाकलं आहे. मी थोडासा रस्सा टाईप करणार आहे, खूप अशी पातळ पण नाही आणि खूप सुकी पण नाही. तर थोडं रस्सा टाईप केली तर भाताबरोबरसुद्धा खाता येते, भाकरीबरोबरसुद्धा खाता येते छान. तर हे शिजून आता आटून जाईल. आता याच्यावरती थोडे 5 मिनटं उकळी आली का 5 मिनटं थोडा गॅस बारीक करायचा. उकळी आल्यानंतर 10 मिनिटामध्ये तुमची भाजी तयार होते, लगेच शिजून. गवारीच्या शेंगा भाजल्या ना, जास्त वेळ लागत नाही त्याला शिजायला. आणि हे तुम्हाला एक टिप सांगते. असं पाणी टाकून हिरवी मिरची लसणाची पेस्ट अशी करून ठेवायची वाटण फ्रीजमध्ये. ते काय 5-6 दिवस 8 दिवस खराब नाही होत. तर आणि पटकन आपण कुठली पण भाजी बनवायची असेल, हिरवी मिरचीची पालेभाजी म्हणा काय, पटकन आपण तेवढी वापरू शकतो पेस्ट, किती वापरायची ती. आणि आपण मिरच्या ज्या टाकतो ना कापून, त्या सगळ्या वेस्टच जातात. ती जास्त तिखट वगैरे लागत नाही, काही नाही, कापूनच टाकतो. मग अशी थोडीशी जरी पेस्ट टाकली ना ह्याची भाजीत, तरी पण भाजी तिखट छान लागते, चवदार. तर हे पहा, आपली भाजी झाली आहे. 10 मिनिट छान अशी शिजली आहे पहा. मस्त असा तवंग आला आहे वरती, कारण आपण लाल मसाला नाही वापरला, हिरवी मिरची म्हणून असं हिरवीच तरी आली आहे. मोबाईलमध्ये माहीत नाही कसा कलर दिसतोय, पण असा ते एवढा भारी दिसतोय ना, छान अगदी. तर हे पहा, अशा प्रकारे भाजी झाली आहे मस्त छान. कोथिंबीर वगैरे मी आधीच टाकली होती, दाखवली नाही टाकताना. तर हे पहा, एवढी झणझणीत आणि एवढी टेस्टी झाली आहे ना, आणि खूप सोपी पद्धत आहे. तर प्लीज नक्की एकदा अशा प्रकारे करून पहा. भाजी कढईत वगैरे करू शकता कुठल्या पण. मला लोखंडी तव्यावरच मी बनवते, थोडी भाजी बनवायची असेल तर. व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा प्लीज. आणि हे आता चपात्या वगैरे बनवणार आहे, त्याच्याबरोबर खाणार. काय सांगायचं, खूप म्हणजे खूपच चविष्ट अशी झालेली आहे भाजी. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.